नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथम आपण अमेरिकन मार्केट बघतो. ज्या एनव्हिडियामुळे मार्केट वाढलं त्याच एनव्हिडियामुळे मार्केट पडलं सुद्धा. ते जेवढी गुंतवणूक करणार आहेत त्या गुंतवणुकीतून प्रॉफिट किती वर्षांनी मिळेल याचा अंदाज काही मार्केटला आला नाही. त्यामुळे अमेरिकन मार्केट पडू लागलं. त्याचबरोबर टॅरिफचा जो गोळा केले टॅरिफ अमेरिकेने त्याच्या रिफंडच्या बाबतीमध्ये आज निर्णय व्हायचा आहे. तर त्या निर्णयाची वाट अमेरिकन मार्केट बघत होतो. पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्री करायला सुरुवात केली आहे. 3,466 कोटींची विक्री झाली आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,032 कोटीची. क्रूड थोडंसं नरम झाले. 3 राऊंड झाले इराण आणि अमेरिका यांच्यातल्या बातचीतचे. अजून काही निर्णयाला ते आले नाही आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यात त्यांनी सांगितली की आता जो निर्णय होईल त्याच्यामध्ये सनसेट क्लॉज असू नये. म्हणजे 10 वर्षासाठी 5 वर्षासाठी असं नाही. जो निर्णय होईल तो कायमसाठी असेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा इराणबरोबरच्या चर्चेत असेल. विशाल मेगा मार्टचा ते लोक ब्लॉक डील करत आहेत. स्टेक विकत आहेत. 6.5% इक्विटी विकणार आहेत. 10% डिस्काउंटवर विकणार आहेत. आणि 150 दिवसाचा लॉक इन पिरियड याच्यासाठी असेल. 115 रुपये फ्लोअर प्राईस. 30.5 कोटी शेअर्स ते विकणार आहेत ब्लॉक डीलमध्ये. कालची प्राईस होती 127 रुपये. ती प्राईस विचारात घेता 10% साधारण डिस्काउंटवर हे ब्लॉक डील होणार आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. HCL टेक IIT कानपूर बरोबर त्याने एक MOU साईन केला आहे. आता हे MOU कशासाठी आहे तर ग्लोबल केपेबिलिटी सेंटरसाठी कटिंग एज रिसर्च हे रियल वर्ल्ड पायलट आणि स्केलेबल सोल्युशनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी MOU केला आहे. IRFC 9 मार्चला दुसऱ्यांदा डिव्हिडंड देण्यावर ते विचार करणार आहेत. हिंदाल्को US फेडरल गव्हर्नमेंटचे पार्शियल शटडाऊन झालं होतं. त्यामुळे आलुकेम कंपनीचं ठरलेलं ॲक्विजिशन अपूर्ण राहिलं असं स्पष्टीकरण हिंदाल्कोने दिलं आहे. ग्रीव्ज कॉटननी नेपाळमध्ये ग्रीव्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विस्तार केला आणि नेपाळमध्ये ॲम्पियर नेक्सस लॉन्च केले. BPCLनी सिंगापूरमध्ये एनर्जी प्रॉडक्टच्या संबंधात ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सबसिडियरी स्थापन केली. ब्रिगेड एंटरप्राइजेस प्रायमस सिनियर लिव्हिंग बरोबर 3 सिनियर लिव्हिंग कम्युनिटी बंगलोर आणि दक्षिण भारतामध्ये डेव्हलप करण्यासाठी भागीदारी केली. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 750 कोटी रुपये आहे. इरकॉनला वॅट लावला गेला होता 175.8 कोटी.
त्याची त्यांनी पाटणा हायकोर्टामध्ये केस दाखल केली होती. 2010-11 ते 2016-17 या कालखंडासाठी वॅट लावला होता. पण ती केस पाटणा हायकोर्टाने खारिज केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हा वॅट भरावा लागेल. इंजिनियर्स इंडियाने ₹1.50 डिव्हिडंड दिला. त्याची रेकॉर्ड डेट 6 मार्च अशी आहे. MSTC कोल इंडियाच्या एका मोठ्या टेंडरमध्ये MSTCला L1 बिडर घोषित करण्यात आलं. जे टेंडर होतं ते NRS लिंकेज ऑप्शनसाठी टेंडर होतं आणि हे 3 वर्षांसाठी होतं. रामको सिमेंट त्यांनी नॉन कोअर ॲसेट 59.6 कोटीच्या रेनबो फाउंडेशनला विकल्या. IOC 6 मार्चला डिव्हिडंडसाठी बैठक आहे. आधार हाऊसिंगमधला स्टेक ₹425 ब्लॅकस्टोनच्या आर्मनी घेतला. त्यामुळे ब्लॅकस्टोनचा आर्म आता आधार हाऊसिंगमधला नवीन प्रमोटर झाला. NBCC दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून स्टाफ ऑर्डर रिडेव्हलपमेंटसाठी NBCCला 775 कोटींची ऑर्डर मिळाली. बर्ड फ्लूमुळे सौदी अरबने अंड्यांच्या आयातीला बंदी घातली. याचा परिणाम SKM एग्ज आणि व्यंकीज या दोघांवर होईल. व्हेसुव्हियस याचा रिझल्ट चांगला लागला आहे. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले मंदीत राहतील हे पाहूया. काल व्हेसुव्हियसचाही रिझल्ट होता आणि जॉन कॉकरेलचाही रिझल्ट होता. यावेळेला MNCचे रिझल्ट चांगले लागत आहेत. आधी तेजीतले शेअर पाहूया. मॅक्स लाईफ, GMDC, RHI मॅग्नेसिटा, फोर्टिस हेल्थ, अपोलो हॉस्पिटल, L&T फायनान्स, NBCC, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, सन फार्मा, ओरॅकल, लुपिन, अजंता फार्मा, पिडिलाइट, लिंडे इंडिया, व्होल्टास, व्हेसुव्हियस, जॉन कॉकरेल, जमुना ऑटो, HCL टेक, BELची आज डिव्हिडंडसाठी बैठक आहे. अशोक लेलँड, AB कॅपिटल MSCI इंडेक्समध्ये गेला आहे. तर त्याची ॲडजस्टमेंट आज मार्केट संपल्यावर होईल. त्रिवेणी इंजिनिअरिंग, झायडस लाईफ, लार्सन टुब्रो, ला ओपाला, MSTC, KNR कन्स्ट्रक्शन, ब्रिगेड, कोफोर्ज, इंडसइंड बँक, सनोफी कन्झ्युमर, IOC, नेटवेब. तर मंदीमध्ये SKM एग्ज, मी तुम्हाला बातम्या सांगताना सांगितलं की सौदी अरबनी ब्लू फर्डमुळे बर्ड फ्लूमुळे अंड्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. म्हणून SKM एग्ज
आणि व्यंकीज मंदीत राहतील. इरकॉन, गोदरेज प्रॉपर्टी, एंजल वन आणि विशाल मेगा मार्ट. तर बघूया काय होत आहे ते. सुरुवातीला तर 200 पॉईंट सेन्सेक्सच्या आसपास मंदीत उघडेल. नंतर रिकवर होत आहे का काय होतं आहे हे बघावं लागेल. बघूया काय होतं आहे. नमस्ते.